अक्षय, तो जो पिरियड होता, तू ऑलरेडी विदर्भासाठी खेळला होता, एज ग्रुप क्रिकेट 23 पर्यंत पोहोचला होता. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला स्थानिक स्पर्धांमधून चांगली कामगिरी करावी लागली असेल, परफॉर्मन्स करावा लागला असेल. मग त्या विविध स्पर्धा असतील, गद्दार असेल किंवा अजून तिथल्या ऑफिस क्रिकेट असेल. तर तो काळ कसा होता? तो संघर्षाचा होता, की तिथे तू स्मूथली राईड झाला तो पिरियड? नाही, तिथे पण आता मी नागपूरमध्ये गजदर लीग जे ए डिव्हिजन असते ते हो. मी नवनिकेतनकडून खेळतो. हं. त्या टीममध्ये फारसे चांगले मोठे प्लेयर खेळायचे. विराज कडबे जो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेला आहे तो सुद्धा खेळायचा. असे आदित्य सरवटे हो, खेळतो. हो. असे भरपूरसे विदर्भ रणजी खेळलेले पोरं खेळायचे. ते आम्हाला जागा नव्हती भेटायची. मी बाहेर बसायचो किंवा जायचो तर मला 7 डाऊन 6 डाऊन अशी बॅटिंग भेटायची. म्हणजे प्रत्येकाला स्ट्रगल असतेच. स्ट्रगल तर इनिशियल पिरियडला तुम्हाला स्ट्रगल करावंच असतेच. लागेल. हं. पण तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हा जेव्हा चान्स भेटतो तेव्हा तेव्हा तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं असते बरोबर. की तुम्हाला जिथेही भेटेल तिथे तुम्ही तयार आहे त्या पोझिशनसाठी. मग एक वेळ असं झालं की मला पुढे पाठवलं की बा तू चालला जा, आता मॅच मध्ये काही उरलं नाहीये. तिथे जाऊन मी 50 नॉट आउट करून आलो. मग त्यांना कळलं की हा प्रत्येक वेळेस चांगला करत आहे, आता याला थोडं पुढे पुढे जास्त संधी द्यायला पाहिजे. चान्स द्यायला पाहिजे, संधी द्यायला पाहिजे. आणि मग तिथून हळूहळू सुरुवात झाली.